दादा, आता आपण सुरगडवर आहे. बरोबर. मला जरा सुरगडच्या आसमंतात असलेले किल्ले आणि त्या काळात कशासाठी उपयोग केला जाईल तर हा गडाचा इतिहास मला जरा माहित करून घ्यायचा, सांगता का? आता ह्या सुरगडाचा इतिहास आणि आजूबाजूच्या किल्ल्यांच्या शृंखला जर बघितल्या, आता हेच बघत होतो की ही कुंडलिका नदी आहे. अरबी समुद्रात जाऊन रेवदंडा आणि कोर्लाई ह्या किल्ल्यापाशी मिळते. आता तुम्ही बघितलं तर ह्याचा 3 टप्प्यामध्ये संरक्षण व्हायचं. पूर्वी कसं व्यापारी बंदर समुद्रावरती नसायचं, शिड्याच्या गलबत आहे त्यानं तो माल या कुंडलिका नदीतून पुढं बंदरांपर्यंत न्यायचं. पूर्वी बंदर कुठली, महाड, राजापूर, तर मग चिपळूण ही बंदरं होती, व्यापारी बंदरं. तर समुद्रात उतरणारा माल तो समुद्रात असलेले किल्ले, म्हणजे समुद्राच्या किनाऱ्यावरती असलेले किल्ले, त्यानंतर बेटावरती असणारे किल्ले, त्याच्यावरती त्याची वचक असायची, नजर असायची. तर हा जो कुंडलिका नदीचा प्रवाह दिसतोय तुम्हाला, याच्या घेऱ्यातले किल्ले कुठलं, तर आता आपण उभे आहोत तो सुरगड. कुंडलिका नदीच्या पलीकडे जर तुम्ही बघितलं त्या साईडला तर तळगड, गोसाळगड आणि बिरवाडी किल्ले आहेत तिथे. आणि इथंच बाजूला आपल्याला अवचितगड पण बघायला मिळतो. तर 5 किल्ले झालं या घेऱ्यामध्ये. तर ह्या सुरगडच्या मागच्या साईडला बघितलं तर तुम्ही पालीचा परिसर येतो, पूर्ण मागच्या साईडला ना? हो, त्या साईडला. तर पालीला आपल्याला सरसगड बघायला भेटतो. आणि इकडून असं तामीन घाट आहे. तामिनी घाटातनं जर पुढे गेलं तर तुम्हाला कुर्डूगड आणि पलीकडे मुळशी आहे. मुळशीचे तर कैलासगड बघायला मिळतो. आणि वर गेलं की घनगड आहे. आणि त्याच्या खाली बघितलं तैलबैलाची भिंत आहे बघा, तैलबैला किल्ला सुधागड आहे. तर व्यापारी मार्गावरती लक्ष ठेवण्यासाठी प्रामुख्याने या गडाचा उपयोग होतो पूर्वी. तर तुम्ही बघितलं की किल्ल्यांची साखळी कशी तयार केली आहे टप्प्याटप्प्याने. एक तर समुद्रावरचे किल्ले, दुसरं म्हणजे ह्या कुंडलिका नदीवरच्या घेऱ्यावरचे किल्ले, आणि तिसरं म्हणजे घाटमाथ्याला कनेक्ट करणारे किल्ले आहेत की नाही, त्याची शृंखला मी तुम्हाला सांगितलं.